ह्याच्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। उत्तराखंडमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातले अनेक पर्यटक तिथे अडकून पडलेत आणि या पर्यटकांच्या मदतीकरता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडमध्ये दाखल झाले। आज उत्तर काशीत महाजनांनी राज्यातल्या पर्यटकांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय। राज्य सरकार महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं महाजनांनी म्हटलं। तसंच उत्तराखंडमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले। दरम्यान उत्तराखंडच्या हर्षेलमधून महाराष्ट्राच्या 133 पर्यटकांना एअरलिफ्ट केल्याची माहिती समोर येते। त्यांनी स्वतः स्टेटस ठेवले ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। फडणवीस साहेबांनी मालेगावचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यात सांगितलं की 7 लोक मालेगावचे तिथे हे आम्हाला लवकरात मुख्यमंत्री मोदींनी मला काल सांगितलं आताच्या लवकर दे आमचा दौरा जसं मुख्यमंत्री होतो काही नाही म्हणतो आता लवकर विमान पकड लगेच जा मुख्यमंत्री सांगता बरोबर की लगेच आता बघायचं काम नाही खूप कठीण आहे फार अवघड आहे आता त्याचा जसं मी क्लिअर होईल तसं आपण करतो आता नाही पुढे जायचं पुढे पुढे आता मी विनंती केली ना कोणी येऊ नये आता महाराष्ट्र सरकार तिकडनं सोबत आले का सगळे सोबत आले का ग्रुपच आमचे साडवे अच्छा नाशिकला जे डेजॉन आहे ना नाशिकचं जे डेजॉन आहे अच्छा अच्छा। उत्तर काशीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर बचाव कार्य सुरू आहे। इथल्या धारली गावात चिखलाचं साम्राज्य सध्या पाहायला मिळालं। 4 दिवसानंतरही इथे बचाव कार्य सुरूच आहे आणि अद्याप 60 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे। दरम्यान धराली किंवा गंगोत्रीच्या वाटेवर अडकलेल्या लोकांना आता उत्तर काशीला आणलं जातं। बातमी बेळगावात नाही, सौंदती डोंगरावर आता ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळालाय। रेणुका मंदिर परिसरात तुफान पाऊस झालाय। यामुळे सौंदतीमधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप पाहायला मिळालं तर या ठिकाणी पूर सदृश परिस्थिती देखील पाहायला मिळते। तर मुसळधार पावसामुळे